आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मूळव्याधीची मुख्य कारणं आणि त्याच्यावरचे घरगुती उपाय किंवा ह्याला तुम्ही आयुर्वेदिक उपायसुद्धा म्हणू शकता। मूळव्याधाचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन। यामध्ये शौचात जाताना खूप जोर द्यावा लागतो। दुसरं कारण म्हणजे आहारात फायबरचं प्रमाण खूप कमी असणे आणि पाणी कमी पिणे। मूळव्याधाचं अजून एक कारण म्हणजे लठ्ठपणा। जर तुम्ही जास्त वेळ बसून काम करत असाल तरीसुद्धा तुम्हाला मूळव्याध होऊ शकतो। मूळव्याधाचं अजून एक आणि मुख्य कारण म्हणजे तुमचा आहार आणि विहार। तुमच्या आहारात जर खूप स्पायसी पदार्थ येत असतील तरीसुद्धा तुम्हाला मूळव्याध होऊ शकतो। जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जर टाळल्या तर तुमचा मूळव्याध कमी होऊ शकतो किंवा समूळ नष्ट होऊ शकतो। आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक झाड दिसत असेल तर हे झाड तुम्ही म्हणाल कशाचं आहे, तर हे झाड आहे कवठाचं। तर ही आहेत कवठाची पानं। तुम्ही एकदा का होईना कवठ नक्कीच खाल्लं असेल। तर ही आहेत कवठाची पानं। तर ही कवठाची पानं मूळव्याधावर खूप उपयोगी असतात। मंडळी, हे जे कवठाचं झाड आहे ना ते आमच्या शेतात खूप वर्षापासून आहे आणि ह्या कवठाची पानं खूप लांबून लांबून लोक येऊन घेऊन जातात। मूळव्याधासाठी त्यांना खूप असा आराम मिळालेला आहे ह्या पाल्यापासून। ह्या कवठाची जी पानं आहेत तुम्ही बघू शकता। तर अशा पद्धतीने ही तोडून तुम्हाला वाळवून ठेवायची आहेत आणि कशा प्रकारे खायचे आहेत ते सुद्धा मी यापुढं या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। मंडळी, निसर्गाने आपल्या शरीरासाठी आपल्या वेगवेगळ्या आजारांसाठी ह्या औषधी वनस्पती दिलेल्या आहेत आणि आपल्याला त्या माहीतही नाहीत की कुठल्या वनस्पती कुठल्या आजारांवर उपयोगी असतात। त्यातलीच ही एक औषधी वनस्पती म्हणजे कवठाचा पाला। हा कवठाचा पाला मूळव्याधांवर एक रामबाण उपाय आहे। हा कवठाचा पाला कसा खायचा, त्याची खाण्याची पद्धत कशी आहे ती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघणार आहोत। तर हा आपल्याला कवठाचा पाला अशा प्रकारे तोडून आणायचा आहे। हे कवठाचं झाड खूप उंच असतं तर त्यासाठी तुम्हाला शिडीची सुद्धा आवश्यकता लागू शकते। तर तुम्ही बघू शकता हे झाड किती उंच आहे आणि हा जो पाला आहे ह्याचा खूप उंच गेलेला आहे। तर अशा प्रकारे हे जे झाड आहे ते तुम्हाला दिसत आहे। तर हे जे कवठाचं झाड आहे तुम्हाला ह्या झाडाची पानं तोडून आणायची आहेत। मंडळी, हे जे कवठाचं झाड आहे ना ते खूप वर्षापूर्वीचं आहे, त्यामुळे खूप मोठं झालेलं आहे आणि खूप उंच सुद्धा गेलेलं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। तर तुम्हाला ही जी पानं आहेत ती काढून आणायची आहेत आणि उन्हामध्ये वाळवायची आहेत। उन्हामध्ये नाही वाळवली, घरात जरी तुम्ही सुकत घातली तरी लगेच वाळतील। तुम्ही बघू शकता हा कवठाचा पाला व्यवस्थित वाळलेला आहे। तर हा वाळलेला पाला तुम्ही वर्षभर असा स्टोअर करून ठेवू शकता। अजिबात खराब होत नाही किंवा बुरशीसुद्धा येत नाही, त्याला भुरा येत नाही। आता हा पाला कधी खायचा, कुठल्या वेळेला खायचा आणि कशा प्रकारे खायचा किंवा किती प्रमाणात खायचा हेही आपण बघणार आहोत। ही कवठाची पानं तुम्ही फ्रेश असताना म्हणजेच ताजी असताना सुद्धा खाऊ शकता, काही होत नाही। पण तुम्हाला जर खूप दिवस स्टोअर करायचे असतील तर अशा प्रकारे ही पानं वाळवून तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। आता ही जी पानं आहेत ताजी किंवा ही वाळलेली पानं तुम्हाला अनुषपोटी खायची आहेत। जर तुम्हाला असा पाला नसेल खाता येत तर तुम्ही ह्या पाल्याबरोबर थोडेसे कच्चे शेंगदाणे घेऊन त्याबरोबर हा पाला तुम्ही खाऊ शकता। ह्या वाळक्या पाल्याच्याऐवजी तुम्ही ताजी फ्रेश पानेसुद्धा खाऊ शकता। मंडळी, हा कवठाचा पाला तुम्ही मूळव्याधावर रामबाण उपाय म्हणून वापरू शकता। हे जे साईड इफेक्ट्स अजिबात होत नाहीत। मंडळी, आजचा हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, उपयोगी वाटला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आशा करते की आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला नक्कीच मिळाले असेल। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।